भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात एनआयची कारवाई। पथकाने एकाला घेतलं ताब्यात। पाकिस्तानात देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय। छत्रपती संभाजीनगर शहरात एनआयची कारवाई। बीड बायपास भागात असलेल्या मदरशातनं 22 वर्षीय तरुण ताब्यात। तरुणांकडून 3 मोबाईल जप्त। एनआयच्या टीमकडून अमरावतीत 1 जण ताब्यात। अमरावतीच्या छायानगर परिसरात कारवाई। हा युवक पाकिस्तानातल्या संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती। बीडच्या विशाल डिस्ट्रीब्युटर्सकडून बोगस औषधांचा ससूनमध्ये पुरवठा। बोगस औषधांचा प्रकार लक्षात येताच औषधांचा वापर थांबवला। अन्न आणि औषध प्रशासनाकडून औषधांची तपासणी। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा। बनावट औषधांचा साठा सील। शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार भाऊबीजेची सुट्टी। दरवर्षी मिळणाऱ्या एकूण 24 सुट्ट्यांमध्ये आता आणखी एका सार्वजनिक सुट्टीची भर। एमपीएससीच्या वतीने होणारी समाज कल्याण विभागासाठीची भरती परीक्षा 25 डिसेंबरला। सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यानं विद्यार्थी संघटनेचा विरोध। मात्र परीक्षा घेण्यावर एमपीएससी ठाम। ठाण्यामध्ये उपवन फेस्टिवल रंगणार। 10, 11, 12, 13 जानेवारीला मेळाव्याचं आयोजन। दिग्गज कलाकारांच्या सुरांनी बहरणार ठाणे शहर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन। 2022-23 मध्ये एसटी बसचे 283 अपघात। 343 लोकांनी गमावला जीव। यंदाच्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत 2286 अपघातात 201 लोकांचा मृत्यू। 334 लोक जखमी। नाशिक जिल्ह्यात गेल्या 9 महिन्यात 120 बस अपघात। अपघातात 22 जण मृत्युमुखी। मुंबईत सीएसएमटी परिसरात काल बसच्या धडकेत झाला होता पादचाऱ्याचा मृत्यू। या प्रकरणी पादचाऱ्याला धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराला अटक। या धडकेमुळेच ही व्यक्ती बस खाली आली होती। गुजरातहून मुंबईकडे येणारी कार 20 ते 25 फूट हवेत उडाली। सगळा प्रकार तरुणाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद। महामार्गाचं काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे अपघात। मुंबई विद्यापीठ परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन। विद्यापीठ परिसरात विनापरवानगी निषेध मोर्चा। आंदोलनाला बंदी घालणारं परिपत्रक मागे घेण्याची अभाविपची मागणी। विलेपार्ल्यामध्ये पार्किंगच्या वादातनं तरुणावर जीवघेणा हल्ला। हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणीला हल्लेखोराकडून शिवीगाळ। गुजरात राजस्थानमध्ये धुमाकूळ घालत महाराष्ट्रातही सक्रिय असलेल्या साखळी चोरांना वालीव आणि माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केले जेरबंद। कन्हैया सोलंकी आणि मोहम्मद शरीफ खान यांना केली अटक। टोळीतील आणखी 2 जण फरार। 1,90,000चा मुद्देमाल हस्तगत। परभणीमध्ये अंबादास दानवेंची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक। दानवेंनी जिल्हाधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षकांना झापलं। परभणीत प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरली, दानवेंचा आरोप। परभणीतल्या हिंसाचाराचा धक्कादायक व्हिडिओ समोर। काल संतप्त जमावाकडून घराखाली उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड। परभणीमध्ये हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचं कालच्या दगडफेकीत नुकसान। चहाचे स्टॉल, पानटपऱ्या, दुकानातील सामानांची नासधूस। व्यापाऱ्यांकडून भरपाई देण्याची मागणी। परभणीतील हिंसक आंदोलनाप्रकरणी जवळपास 300 ते 350 जणांवर गुन्हे दाखल। त्यातील 41 पुरुषांना घेतलं ताब्यात। 9 महिलांना नोटीस देऊन सोडले। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद। मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मुरुड बाजारपेठ बंद। पुणे विमानतळाजवळ कॅब चालकाला मारहाण। नोंदणी नसलेल्या कॅब कंपनीच्या चालकाकडून मारहाण करण्यात आल्याचा गिग कामगार मंचाचा आरोप। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार। प्रकल्प अहवाल तयार। मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवणार। अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींची निदर्शनं। रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ आणि वाढ करण्याची मागणी। पुण्यातील शिवाजीनगरमध्ये चहा टपरीवर लायटरचा स्फोट। गॅस शेगडी शेजारी लायटर ठेवल्यानं गरम होऊन स्फोट झाल्याची माहिती। वातावरण बदलाचा तुरीला फटका। संपूर्ण पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला नांगर। सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत शेतकऱ्यांनी मांडली व्यथा।
एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी. हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडलं जाणार. रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाची यापूर्वीच मंजुरी. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची एक देश एक निवडणूकवर टीका. देशाला एक राष्ट्र एक शिक्षण, एक राष्ट्र एक आरोग्य सेवा हवी. एक देश एक निवडणूक नको. केजरीवाल यांची एक्स पोस्ट. वन नेशन वन इलेक्शन देशासाठी आवश्यक, त्यामुळे खर्च वाचतो. वन नेशन वन इलेक्शनमुळे राज्याच्या निवडणुका सगळ्या एकत्र झाल्या तर याचा नक्की फायदा होईल. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी एकूण 7 नेत्यांना दिल्लीत घेतल्या भेटी. दिल्लीतील नेत्यांना 5 वेगवेगळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचं घडवलं दर्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची भेट. फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना दोघांचीही भेट. उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीमध्ये. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची सपत्नीक घेतली भेट. दिल्लीतल्या बैठकीत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. भाजपचे 20, शिंदेचे 12, अजित पवारांचे 10 मंत्री होणार. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा राहणार. गृह खातं भाजपकडेच, तसंच अर्थ आणि महसूल खात्यासंदर्भात भाजप राष्ट्रवादीत चर्चा सुरू. नगरविकास खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तटकरेंची बैठक. मंत्रिपदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. राष्ट्रवादीला 7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता. भाजपकडून मंत्रिपदं कोणाला मिळणार याबद्दल निर्णय बाकी. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवार ठरवणार. मित्रपक्षांचे मंत्री ठरवण्यात भाजपची भूमिका नाही, सूत्रांची माहिती. अजित पवारांना अर्थ खातं मिळणार नसेल तर सरकारलाही अर्थ नाही. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचं अर्थमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य. अजितदादांशिवाय अर्थमंत्रीपदासाठी दुसरा कोणीही योग्य नाही, मिटकरींचं वक्तव्य. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. गृहमंत्रीपद कुणाला द्यायचं ते तात्काळ द्या, एकनाथ खडसे यांची मागणी. शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र. दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची केली विनंती, सूत्रांची माहिती. अमित शहा घेणार शरद पवारांची भेट. शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी शहा भेट घेणार असल्याची माहिती. शहा पवार यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा शरद पवारांना फोन. शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट. अजित पवारांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. यावेळी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, भुजबळ, प्रफुल्ल पटेल उपस्थित. शरद पवारांबरोबर अनौपचारिक चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती. राजकारणापलीकडचेही संबंध असतात, अजित पवारांचं वक्तव्य. अजितदादा आणि शरद पवारांची भेट 100% कौटुंबिक होती, योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. शरद पवारांकडून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा. सकाळपासूनच पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. शरद पवारांनी वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीने केक कापणं सर्वथा अनुचित. कार्यकर्ता नागरिकांनी तलवारीने केक कापला तर पोलीस गुन्हा दाखल करतात. शरद पवार याला बहुधा अपवाद असावेत. आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज यांची प्रतिक्रिया. काँग्रेसच्या रडारवर असलेले उद्योगपती गौतम अदानींनी दिल्लीमध्ये घेतली शरद पवारांची भेट. अदानींनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी शरद पवारांची वाढदिवसानिमित्ताने घेतली भेट. शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. डी गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा राजा. भारताच्या गुकेश जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेता. जगजेत्या डिंग लिरेनला गुकेशने केलं चेकमेट. विश्वनाथन आनंदनंतर डी गुकेश भारताचा दुसरा विश्वविजेता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.